चांगल्या आहेत, त्यामुळे तुम्ही होता होईल तेवढं जोरात आजपासून म्हणलं तरी चालेल. आत्ता या क्षणापासून तयारीला लागा. सकाळी ग्राउंड व्यवस्थित करत जा आणि दिवसभर स्टडी देखील चांगला करा. आणि अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत आपले, तर हे व्हिडिओ तुम्ही रोजचे रोज पाहत चला, कारण मी जे इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत हे क्वेश्चन खूप चांगले आहेत. आणि इथून मागे जे पोलीस भरतीमध्ये आलेले क्वेश्चन आहेत त्याच्यामधले आपण सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतलेले आहेत. तसंच त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस पण केलेलं आहे. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. कारण काय असतं, जेव्हा आपण ॲनालिसिस करतो ना, तेव्हा आपल्याला फायदा असा होतो की पेपर पॅटर्न कळून जातो आणि कोणती एक्झामचा एक पॅटर्न ठरलेला असतो. आणि जर आपण पाठीमागचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे केलेले असतील तर भरपूर क्वेश्चन रिपीट पण होतात आणि त्याच पद्धतीचे क्वेश्चन येतात. त्यामुळे आपल्याला पाठीमागचे क्वेश्चन करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण हा अभ्यासातला पहिला टप्पा असतो क्वेश्चन ॲनालिसिसचा. आणि जर आतापासून तुम्ही हे क्वेश्चन ॲनालिसिस पाहून घेतलं किंवा केलं अशा प्रकारे, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं हे देखील कळून जाईल. कारण आपण नुसते पुस्तकं भरभर वाचून काढणं ह्याला काही मतलब नसतो. जेव्हा आपल्याला पेपर पॅटर्न किंवा क्वेश्चन पॅटर्न कळेल तेव्हाच आपण काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं हे लक्षात येतं. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपण कशा प्रकारे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत. तर चला तर मग आजचा पहिला क्वेश्चन काय ते पाहू. बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या 2 देशात होणार आहे? तर कोणते 2 देश आहेत ते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज. हे 2 देश आहेत, जे अमेरिका आणि वेस्ट इंडिज, ज्यामध्ये T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 होणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24चे विजेतेपद पटकावलेले आहे? आता बघा, NCC म्हणजे काय? तर नॅशनल कॅडेट कॉर्प्स. तर म्हणजेच मराठीत काय अर्थ होतो त्याचा? राष्ट्रीय विद्यार्थी सेना म्हणजेच NCC. आता NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 23-24चे विजेतेपद पटकावले. तर कोणतं राज्य आहे ते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, म्हणजे आपला महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन बघा, अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे? तर आता ऑब्वियसली ह्याचं तर लॉजिक लावून पण क्वेश्चन सॉल्व करू शकतो जर नॉलेज नसेल आपल्याकडे. तर कारण राम मंदिराची स्थापना किंवा राम मंदिर कोणाच्या काळात बांधकाम चालू झालेलं आहे? तर BJPच्या. ऑब्वियसली BJPचं चिन्ह काय आहे? तर कमळ आहे. म्हणजे ह्याचं हे लॉजिक आहे, असं त्याचा अर्थ घेऊ नका, परंतु करेक्ट आन्सर देखील कमळच आहे. तर पुढचं क्वेश्चन पहा काय आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीने रिज हा शब्द 2023चा वर्ड्स ऑफ इयर जाहीर केला आहे? तर रिज हा शब्द 2023चा वर्ड्स ऑफ इयर आहे. तर रिजची स्पेलिंग पण पाहून घ्या तुम्ही, RIZZ अशा प्रकारचा हा रिज शब्द आहे. आणि कोणती युनिव्हर्सिटी आहे जी डिक्लेअर केली आहे? तर ती आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संड्रा डे ओ कोनूर यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या? तर संड्रा डे ओ कोनूर हे न्यायाधीश होत्या, परंतु ते कोणत्या देशाच्या न्यायाधीश होत्या? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका, म्हणजेच USA. तिथल्या त्या पहिल्या न्यायाधीश होत्या. अशा प्रकारचे पण क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे निधन झालेली व्यक्ती असो किंवा म्हणजे एखाद्या देशाची पहिली व्यक्ती असो, अशा प्रकारचे. आता हे पहिल्या पण आहेत आणि त्यांचं आता नुकतंच निधन झाले, म्हणून हा क्वेश्चन पण येऊ शकतो करंट अफेअरमध्ये. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, लेक ऑफ फ्लावर्स कोणत्या तलावाला संबोधले जाते? तर लेक ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच फुलांचा तलाव. तर कोणत्या तलावाला संबोधलं जातं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे दाल सरोवर किंवा दाल तलाव. तर आता हा कुठे आहे? तर हा आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. श्रीनगर जे शहर आहे त्याला लागून हा तलाव आहे. बघा, आता बघा, तर श्रीनगरचे रत्न तसंच जम्मू काश्मीरच्या मुकुटातील रत्न असं या दाल सरोवराला म्हटलं जातं. तर उलर सरोवर जे आहे, आता हे दुसरं ऑप्शन काय? उलर सरोवर. तर हे देखील कुठे आहे? जम्मू अँड काश्मीरमध्येच आहे आणि हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. गोड्या पाण्याचं दाल सरोवर पण गोड्या पाण्याचं सरोवर आहे. तसंच कोयना सरोवर आहे किंवा कोयना तलाव जे आहे, तर हे कुठे? सातारा जिल्ह्यात आहे. सातारा डिस्ट्रिक्ट सातारा जिल्ह्यात आहे. आणि कोणत्या नदीवर आहे? तर कोयना नदीवरच आहे. आणि या कोयना तलाव किंवा कोयना सरोवराला एक नाव दिलेलं आहे, तर त्याचं नाव आहे शिवसागर. इथे पण क्वेश्चन फ्रेम होतो, हा पण लक्षात ठेवा, शिवसागर
शिवसागर हे शब्द आहे. तर शिवसागर कोयना तलावाला दिलेलं नाव आहे. तसंच चिल्का सरोवर जे आहे, तर चिल्का सरोवर कुठे आहे? हे आहे ओडिशामध्ये. ओडिशा राज्य, ओडिशा राज्यामध्ये आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे हे चिल्का सरोवर. आणि कसं आहे, भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ही पण माहिती तुम्ही लिहून ठेवा. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? आता जी स्वातंत्र्य चळवळ उभा केली होती त्यामध्ये स्त्रियांचा पण समावेश कोणी केला? तर ते केलेलं आहे महात्मा गांधी यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, 1927मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर बहिष्कृत भारत हे साप्ताहिक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अजून पण काही वृत्तपत्र होते किंवा काही पाक्षिक होतं, तर ते पण माहिती करून घेऊ आपण. तर बघा मूकनायक जे होतं, मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाक्षिक होतं. पाक्षिक तसंच बहिष्कृत भारत हे साप्ताहिक झालं. नंतर समता, जनता, प्रबुद्ध भारत, हे अशा प्रकारे त्यांचे वृत्तपत्र पण होते. समता, जनता, प्रबुद्ध भारत हे त्यांचे अजून वृत्तपत्र होते. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो? तर बघा आता पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं की लगेच आपल्याला कोणते कोणते जिल्हे त्याच्यामध्ये आहेत हे लक्षात येतं. तर बघा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे, समजा हा सह्याद्री पर्वत आहे. या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील जो भाग आहे इथला, तर या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत? मग याच्यामध्ये सांगली आहे, अहमदनगर आहे आणि सोलापूर देखील आहे. म्हणजे या प्रदेशामधले जेवढे जिल्हे आहेत ते पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. म्हणून आपले हे तिन्ही जिल्हे आहेत, म्हणून ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? तर अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. आता दख्खन पठार जो आहे, दख्खन पठार म्हणजेच आपलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण येतो. हा जो भारताचा नकाशा आहे समजा, आता दख्खन पठार म्हणजे हा इथला जो भाग आहे, इथून खालचा जो भाग आहे याला दख्खन पठार असं म्हटलं जातं. तर दख्खन पठारामध्ये जो महाराष्ट्र आहे तो पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये येतो. तर त्यांनी सांगितलं की उत्तर आणि पूर्व सीमावर्ती, म्हणजे उत्तर म्हणजे इथला भाग आणि पूर्व सीमावर्ती म्हणजे इथला भाग, हे बघा मी बोल्ड केलेला आहे, तिथला भाग तुम्ही लक्षात घ्या. तर या डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर इथे कोणते लोक राहतात मग? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ड ऑप्शन, भिल्ल व गोंड हे जमातीचे लोक राहतात. किंवा सातपुडा पर्वतात कोणते लोक राहतात असं जर विचारलं तर तिथे भिल्ल लोक राहतात. आणि जो पूर्व भाग आहे छत्तीसगडला लागून असलेला पूर्व भाग, तर इकडं गोंड जमातीचे लोक राहतात. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. तर गारो व खासी जमातीचे लोक कुठे राहतात? तर गारो आणि खासी जमातीचे लोक राहतात मेघालय. मेघालय म्हणजे इथे बघा, इथे जो प्रदेश आहे इथे गारो खासी, इथे टेकड्यांचे पण नावं त्यांच्या जमातीवरून दिलेले आहेत. टेकड्यांचे नावं पण आहेत गारो, खासी, जैतिया. तर ही गारो आणि खासी जमाती इथे राहतात. भारताच्या 7 सिस्टरमधलं जे मेघालय आहे तिथे. तर वारली व ठाकर हे कुठे राहतात मग? तर हे राहतात कोकण जो आपला महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे कोकण, तिथे राहतात. तसंच कातकरी व हळबा जमातीचे लोक कुठे राहतात? तर कातकरी आणि हळबा जमातीचे लोक राहतात विदर्भ. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर हे विदर्भात राहतात. परंतु जर ऑल इंडियाचा विचार केला तर छत्तीसगड राज्यात, समजा छत्तीसगड, तसेच MP म्हणजे मध्य प्रदेश आणि ओडिसा राज्यात हे लोक राहतात, कातकरी आणि हळबा. तसंच आपलं महाराष्ट्राचा फक्त विचार केला तर विदर्भ पट्टा जो आहे तिथे कातकरी आणि हळबा जमातीचे लोक राहतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. तर महाराष्ट्राची जी पहिली अणुभट्टी आहे ती अप्सरा नावाने ओळखली जाते. तर ही अणुभट्टी कधी स्थापन केली होती किंवा कधी मांडली होती याची प्रतिकृती? तर ती 1955 साली चालू केली होती किंवा याचं मांडणी केली होती. आणि ती कोणी केली होती? डॉक्टर होमी भाभा
होमी भाभा यांनी मांडणी केली होती या अणुभट्टीची. तर बघा आता ही जी अप्सरा अणुभट्टी आहे ही भारतातली पण पहिली आहे, महाराष्ट्रातली पण पहिली आहे, तसंच आशिया खंड जो आहे त्याच्यातली देखील पहिली आहे. आता ही अणुभट्टी आणि अणुऊर्जा केंद्र ह्याच्यातला फरक समजून घ्या. कारण अणुऊर्जा केंद्र, पहिला अणुऊर्जा केंद्र कोणतं असं जर विचारलं तर ते आहे तारापूर. आणि हे कुठं आहे? पालघर जिल्ह्यात आहे. पालघर जिल्हा. अणुऊर्जा केंद्र आहे तारापूर, जे की भारतातलं पहिलं आहे. आणि महाराष्ट्रात कुठे आहे मग हे? तारापूर, पालघर जिल्ह्यात आहे. तसंच ही अप्सरा अणुभट्टी आहे आणि हे अणुऊर्जा केंद्र आहे. अशा प्रकारे दोन्हीतला फरक पण समजून घ्या. पुढचा क्वेश्चन बघा. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर गॅस चेंबूर जो उपनगर आहे, मुंबईमधलं एक उपनगर आहे चेंबूर, त्याला गॅस चेंबर असं म्हटलं जातं. तर दादर, भायखळा आणि परेल हे देखील मुंबईतले उपनगरच आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी प्रस्थापित आहे? आता संत्रा वायनरी आहे तर ती नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे सावरगाव येथे. आता संत्रा वायनरी म्हणजे संत्रीसाठी नागपूर फेमस आहे, म्हणजेच तिथेच असणार. तर ते गाव आहे सावरगाव, नीट लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया. साक्षरता म्हणजे शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे? तर ऑब्वियसली हा तर कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, कारण साक्षरता हा मानवी साधनसंपत्ती या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे. मानवी साधनसंपत्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे BN राव यांची संविधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुढचा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे न्याय. आता बघा, जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये न्याय या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे. त्यांचा एक सिक्वेन्स आहे प्रस्तावनेमध्ये. तर ते कशा प्रकारे आहे बघा. पहिल्यांदा आहे, म्हणजे पहिल्या नंबरला आहे न्याय, नंतर आहे स्वातंत्र्य, नंतर आहे समता आणि 4ला आहे बंधुता. अशा प्रकारे यांचा एक सिक्वेन्स आहे. कधी कधी तुम्हाला अशा प्रकारे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे चार घटक देतात आणि त्यांचा योग्य क्रम लावा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा त्यांचा क्रम लक्षात ठेवा. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर कधी भाषावार प्रांतरचना आयोग कधी स्थापन केला? तर असं पण प्रश्न येऊ शकतो. तर त्याची डेट पण लक्षात ठेवा, 1948 साली. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत मग? न्यायमूर्ती SK दार. पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले होते. तर कोणते राज्य आहे 25वे? तर ते आहे गोवा. गोवा राज्य 1987 मध्ये स्थापन झालेले बघा, म्हणजे त्याला स्वतंत्र गोवा राज्याचा दर्जा दिलेला आहे 1987 साली. तसंच मिझोराम राज्य जे आहे तर हे आसाम राज्यातून विभागून ते पण 1987 साली स्थापन झालं होतं, किंवा स्वतंत्र राज्य म्हणून त्याला दर्जा दिला होता. कधी? 1987 साली. नंतर सिक्कीम राज्य जे आहे तर हे 1975 साली स्थापन झालेलं आहे, 1975 साली. आणि झारखंड जे आहे ते 2000 साली स्थापन झालेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहू. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो राज्यपाल. तर भारत देशाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर तो असतो राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे याचं. नेक्स्ट आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली? ॲनी बेझंट यांनी, म्हणजेच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कधी झाली होती? तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे मग? आता पुढचा क्वेश्चन पाहू. भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथील अध्यक्षपद कोणी भूषवले होते? आता बघा, इथे दुसरा पण क्वेश्चन फ्रेम होतो. ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं? तर ते भरलं होतं फैजपूरला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता फैजपूर अधिवेशन कधी भरलं होतं? ते भरलं होतं 1936 साली.
1936 साली. याची डेट पण विचारली गेलेली खूपदा. आणि कधी कधी भरलं होतं 27 आणि 28 डिसेंबर हे 2 दिवस भरलं होतं 1936मध्ये. 26-28 डिसेंबर 1936 साली. आणि हे कितवं अधिवेशन होतं तर ते होतं 50वं अधिवेशन. 50वं अधिवेशन. नेक्स्ट बघा, एकूण किती व्यक्तींना 2023चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर बघा, भारतरत्न पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. किती? 5. म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता त्या 5 व्यक्ती कोण आहेत तर बघा, यांचे नावं लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. तर पहिले आहे कर्पूरी ठाकूर, जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर 1 नंबर आहे कर्पूरी ठाकूर. दुसरे आहेत लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी. हे 5 नावं खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तुम्हाला याच्यावर अजून कसा प्रश्न पडू शकतो, ह्याच्यातले 3 नावं देतील आणि 1 नाव वेगळं देतील आणि विचारतील भारतरत्न पुरस्कार भेटलेल्या व्यक्तीपैकी खालीलपैकी कोण नव्हतं किंवा खालीलपैकी कोण होतं, असे पण प्रश्न येऊ शकतात. म्हणून हे 5 नावं जे आहेत ते चांगले लक्षात ठेवा. तिसरं आहे PV नरसिंहराव. PV नरसिंहराव. आणि चौथ्या नंबरचे आहेत चौधरी चरणसिंह. चौधरी चरण सिंह. बघा, हे माजी पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान होते. आणि 5 नंबरला आहेत MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन. तर हे 5 नंबरचे जे MS स्वामीनाथन आहे हे हरित क्रांतीचे जनक होते. हरित क्रांती कधी झाली होती मग? 1966 साली. हरित क्रांतीचे जनक होते. अशा प्रकारे हे 5ही व्यक्तींचे नावं लक्षात ठेवा. जे पहिले होते कर्पूरी ठाकूर, हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच लालकृष्ण अडवाणी जे आहेत ते BJP नेता आहेत. PV नरसिंहराव जे होते हे माजी पंतप्रधान होते. चौधरी चरणसिंह जे होते ते माजी पंतप्रधान होते. आणि MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. तर अशा प्रकारे हे 5 व्यक्तींचे नावं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय ते पाहूया. बघा, पुढचा क्वेश्चन आहे चौधरी चरणसिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. बघा, आत्ताच सांगितलं होतं 5 व्यक्तींचे नावं आहेत आणि ते 5 व्यक्तीवर कधी पण प्रश्न पडू शकतो, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यांना आपल्या भारताचा सर्वोच्च पुरस्कार भेटलेला आहे. त्यामुळे तर चौधरी चरणसिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहेत? बघा, मी आत्ताच सांगितलं होतं चौधरी चरणसिंह हे माजी पंतप्रधान पण होते आणि मुख्यमंत्री पण होते. तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर ते होते उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना भारताचे कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? आत्ताच वरती एक्सप्लेनेशन केलं तेव्हा त्यांचं पण माहिती सांगितली होती. तर कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते तर त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि हरित क्रांती कधी झाली होती? 1966 साली. त्यामुळे आपल्या देशातलं अन्नधान्य उत्पादन देखील वाढलं होतं. बघा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये करंटचे क्वेश्चन पण घेतलेले आहेत. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी सगळे क्वेश्चन याच्यामध्ये मिक्स आहेत. तर म्हणजे मला भरपूर कमेंट्स येतात की हिस्ट्रीचे क्वेश्चन घ्या मॅम किंवा पॉलिटीचे घ्या, असे वेगवेगळे. तर आपण जे व्हिडिओ बनवत आहोत किंवा जे क्वेश्चन घेत आहोत त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्टचे मिक्स क्वेश्चन आहेत. त्यामुळे असं काही विचार करू नका की हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे का, मला ही एक्झाम द्यायची. आता कोणी तर असं विचारतं की ह्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहेत का, त्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहेत का. तर मुलांनो, एक लक्षात ठेवा, GS किंवा GK म्हणजेच जनरल स्टडीज हा सब्जेक्टच असे आहेत की हे कोणतीही एक्झाम द्या त्यामध्ये त्यांना 1/4% किंवा 25% सिलेबस याच्यातला असतो किंवा 25% प्रश्न कोणत्याही एक्झाममध्ये GKचे किंवा GSचे असतात म्हणजे असतातच. त्यामुळे हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. थँक्यू व्हेरी मच.